नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत सुपर फूडबद्दल आणि ते आहेत खजूर. या खजुरांना शक्तीचा खजिना, ऊर्जेचं पॉवर हाऊस म्हटलं जातं. खजूर कोणी खाऊ नयेत, कोणी खावेत, कधी खावेत, कसे खावेत, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. खजुरांचे 10पेक्षा जास्त शक्तिशाली आरोग्य फायदे देखील आपण शिकणार आहोत, जे तुम्हाला आश्चर्यचकित करतील आणि तुम्हाला आजपासून ते तुमच्या आहाराचा भाग बनवावेच लागतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला ही माहिती मौल्यवान वाटली तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा आणि हो, कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात. माहिती मौल्यवान आहे, त्यामुळे कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. सर्वप्रथम या खजुरांना, ज्यांना आपण खजूर म्हणतो, ते भारतामध्ये विशेषतः गुजरातच्या कच्छ प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात. सुमारे 20,000 हेक्टरमध्ये खजूर आहेत आणि याशिवाय तामिळनाडू, राजस्थान आणि इतर अनेक राज्यांमध्ये आणि विशेषतः मध्य पूर्वेतही मोठ्या प्रमाणामध्ये खजुराची शेती केली जाते. ते खूप आयात केले जातात आणि त्याचे बरेच आरोग्य फायदे आहेत. जर तुम्ही हे समजून घेतले तर आजपासून तुम्ही कधीही त्याकडे दुर्लक्ष करणार नाहीत आणि खजूर तुमच्या घरात नेहमीच असतील. खजुरांचा पहिला आरोग्यदायी फायदा म्हणजे ते ऊर्जेचे एक शक्तिगृह आहे. खजुरांमध्ये खूप शक्ती लपलेली आहे आणि आचार्य चरक यांनी चरक संहितेत त्याला श्रमहरदास मनी म्हटलं आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारची कमजोरी, कोणत्याही प्रकारची दुर्बलता, शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा थकवा असल्यास खजूर सर्वात प्रभावी आहेत. हे एक प्रकारचं आरोग्य टॉनिक आहे आणि अनेक आयुर्वेदिक शास्त्रांमध्ये याला सर्वोत्तम शक्ती वाढवणारं म्हटलं गेलं आहे. त्याला शक्तीचा खजिना म्हटलं गेलं आहे, त्याला शक्ती म्हटलं गेलं आहे. ते शरीराला पोषण आणि चैतन्य आणि ऊर्जा प्रदान करतं असं सुद्धा म्हटलं जातं, कारण त्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, आहारातील फायबर, आयर्न, मॅग्नीज, विटॅमिन ए, विटॅमिन के, विटॅमिन B6, प्रथिने, फॉस्फरस, फॉलिक ॲसिड, कॅल्शियम असतं. ते अनेक गोष्टींनी समृद्ध आहे आणि त्यात नगण्य प्रमाणात चरबी आहे. ते अजिबातच चरबी नसते त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे ते खाण्यासाठी अतिशय योग्य आहे. ते ग्लुटेनमुक्त आहे. जर मी असं म्हटलं की ते एक प्रकारचं नैसर्गिक मल्टीविटॅमिन आहे तर त्यात अतिशयोक्ती अजिबातच होणार नाही आहे. असं होणार नाही. आणि तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याच वेळा आपल्याला अचानक थकवा किंवा मग अशक्तपणा जाणवतो. मग लोक म्हणतात की केळी खा, त्यामुळे तुला त्वरित ऊर्जा मिळते. जर तुम्ही थकल्यानंतर खजूर खाल्ले तर खजूर तुम्हाला 6 पट जास्त शक्ती देऊ शकतात. ते शरीरातील कोणत्याही प्रकारची कमजोरी दूर करू शकतात आणि महिलांनी ते नक्कीच घ्यावं, कारण दर महिन्याला त्यांना अशक्तपणाचा सामना करावा लागतो. जर तुम्ही नियमितपणे खजूर घेतले तर ते किती घ्यावे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन, म्हणून काळजीपूर्वक संपर्कात राहा. महिलांनी ते नक्कीच घ्यावे, वृद्धांनी ते नक्कीच घ्यावे. ज्या लोकांचं वय वाढत आहे, खजूर देखील तुम्हाला वयानुसार शक्ती देतील आणि तुमच्या शरीराला आवश्यक असलेले सर्व सूक्ष्म पोषक आणि जीवनसत्वे मिळवून देतील. तुम्ही पाहिलं असेल की बरेचसे लोक उपवास ठेवतात, तेव्हा उपवासामध्ये खजूर खातात, कारण ते ऊर्जेने भरलेले आहेत. ही एक शक्तीचा खजिना आहे, ही एक शक्तिशाली गोष्ट आहे. बरेच लोक जे व्यायाम करतात, स्ट्रेंथ ट्रेनिंग करतात, जिममध्ये जातात, ते वर्कआउटपूर्वीसुद्धा खजूर खातात. त्यांना वाटतं की यामुळे ऊर्जा आणि ताकद टिकून राहील. बरेच लोक वर्कआउटनंतरसुद्धा ते घेतात. आणि जर तुम्हालाही तुमचं आरोग्य, ताकद आणि शक्ती दीर्घकाळ टिकवून ठेवायची असेल तर तुम्ही खजूर खावेत. आणि जर शरीरामध्ये कोणत्याही प्रकारची कमजोरी असेल तर तुमच्यासाठी ही सर्वोत्तम गोष्ट आहे. खजूरचा दुसरा शक्तिशाली फायदा म्हणजे तो एक नैसर्गिक गोड पदार्थ आहे. खजूरचा दुसरा फायदा आहे तो पूर्णपणे नैसर्गिक गोड आहे. पांढरी रिफाईंड साखर आपल्यासाठी अजिबात चांगली नाही. ती फक्त आणि फक्त एम्प्टी कॅलरीज आहे. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रिफाईंड साखर का घेऊ नये हे सांगितलं आहे. हो, ती गोड आहे, जवळजवळ साखरे इतकीच गोड, पण ती एक नैसर्गिक गोड पदार्थ आहे. ती फ्रुक्टोज आहे, ती रिफाईन केलेली नाही आहे, ती प्रक्रिया केलेली नाही आहे आणि ती साखरे इतकंच गोड आहे. पण लक्षात घेण्यासाठी गोष्ट म्हणजे त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स साखरेपेक्षा खूपच कमी आहे. म्हणूनच त्याला पोषण असलेली साखर म्हणतात. त्यात कॅटॉलेस असल्याने त्याची साखर शरीराची क्षमता वाढवते.
ते हळूहळू शोषलं जातं, त्यामुळे ते इतर कोणत्याही साखरेच्या पदार्था इतकं लवकर रक्तातील साखरेचं प्रमाण वाढवत नाही. म्हणून तुम्ही रिफाईंड साखर टाळावी आणि बाजारात सहज उपलब्ध असलेल्या खजूर साखरेचा वापर करावा. म्हणजेच खजूर साखर म्हणजे काय की खजूर. जर तुम्हाला ती मिळाली नाही तर अमेझॉनवरती सुद्धा तुम्ही खजूर साखर जी आहे ती घेऊ शकता, कारण ती वाळवलेल्या खजुरापासून बनली जाते. तुम्ही साखरेऐवजी खजूर साखर वापरा. मी म्हणाले की ते साखरे इतकंच गोड आहे, परंतु साखरेपेक्षा महाग आहे. परंतु जर तुम्ही महिन्यातून एकदा बाहेर जेवायला गेला नाहीत तर त्याची किंमत नक्कीच वसूल होईल. ते तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे आणि मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की ही परिष्कृत साखर आपल्यासाठी किती धोकादायक आहे. आता त्याचा तिसरा फायदा म्हणजे जे लोक मोठ्या प्रमाणामध्ये किंवा कोणत्याही प्रकारे मध्यम प्रमाणामध्ये मद्यपान करतात त्यांनी नक्कीच खजूर खावेत. याचे आयुर्वेदिक सूत्र बनवलं आहे ज्याला खजूर दिमण म्हणतात. खजूर घेतल्याने शरीरातील सर्व वाईट गोष्टी कमी होतात, विषारी पदार्थ काढून टाकले जातात. विशेषतः अल्कोहोलचा यकृतावर किंवा इतरत्र होणारे नकारात्मक परिणाम ते त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये कमी करतं. आणि हो, येथे अस्वीकरण मी म्हणत नाही आहे की जर तुम्ही वाईन प्यायला किंवा अल्कोहोल प्यायला आणि नंतर खजूर खाल्ले तर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. त्याचा आपल्या शरीरावर निश्चितच काही नकारात्मक परिणाम होतो. शक्य तितकं ते टाळा. पण तरीही जर तुम्ही ते मध्यम प्रमाणामध्ये किंवा इतर कोणत्याही प्रकारे सेवन केलं तर खजूर नक्की खा. खजुराचा चौथा फायदा म्हणजे ते हृदय आणि रक्तदाबासाठी खूप चांगलं औषध म्हणून काम करतं. सर्वप्रथम ते चरबीमुक्त आहे, त्यात पूर्णपणे चरबी नाही. ते कोलेस्ट्रॉल मुक्त आहे आणि मॅग्नीज आणि पोटॅशियम समृद्ध असल्याने ते रक्तदाब आणि वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि आपलं हृदय देखील मजबूत करतं. इतकंच नाही तर जर हृदयाला योग्य पोटॅशियम मिळालं तर ते हृदयरोग, हृदयविकाराचा झटका आणि मेंदूच्या स्ट्रोकचा धोका देखील कमी करतं. म्हणूनच आयुर्वेदामध्ये याला हृदयबालम म्हटलं जातं, म्हणजेच ते हृदयाला बळ देतं. पाचवा फायदा म्हणजे ते आपल्या हाडांसाठी, आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे आणि आयुर्वेदिक शास्त्रांमध्ये याला अस्थिधातू पोषण म्हणतात. म्हणजेच आपल्या हाडांना त्यातून भरपूर पोषक तत्वे मिळतात, कारण त्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि पोटॅशियम असतं. या पदार्थांच्या कमतरतेमुळे ऑस्टिओपोरोसिस होतो. या पदार्थांच्या कमतरतेमुळे संधिवात होतो. गुडघ्यांच्या सांध्यांमध्ये वेदना होतात आणि वाढत्या वयानुसार हाडांमध्येही वेदना वाढतात. अनेक अभ्यासातून असं सिद्ध झालं आहे की संधिवात झाल्यास जर तुम्ही दिवसातून 2 ते 3 खजूर योग्य प्रमाणामध्ये घेतले तर ते संधिवात रोखण्यास खूप मदत करतात. त्यात भरपूर कॅल्शियम असल्याने महिला आणि त्याचप्रमाणे मुलींनी देखील ते निश्चितपणे घ्यावं. विशेषतः ज्या महिलांचं वय 40पेक्षा जास्त आहे त्यांनी ते त्यांच्या आहारामध्ये निश्चितपणे समाविष्ट करावं. तुम्ही रात्री दुधासोबत 2 खजूर खावे. ते तुमच्या कॅल्शियमची कमतरता पूर्ण करण्यात मोठ्या प्रमाणामध्ये योगदान देतात आणि ते आपल्या हाडांची घनता देखील वाढवतं, ज्यामुळे वृद्धापकाळात होणारे सांधेदुखी कमी होते. ते त्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये कमी करतं. 6वा फायदा म्हणजे ते आपल्या त्वचेसाठी खूप चांगलं आहे. खजूरमध्ये काय असतं तर खजूरमध्ये असे अँटी एजिंग कंपाऊंड्स असतात जे आपल्या त्वचेची लवचिकता सुधारतात, ज्यामुळे त्वचेवर सुरकुत्या पडत नाही, त्वचा लवकर वयस्क होत नाही, त्वचा अजिबात निस्तेजही दिसत नाही. त्यामुळे त्वचेची चमक वाढते आणि अभ्यासातून हे सिद्ध झालं आहे की जर तुम्ही नियमितपणे खजूर खाल्ले तर त्वचेमध्ये कोलेजनचे उत्पादन देखील वाढते, ज्यामुळे आपल्या त्वचेला एक शक्तिशाली अँटी एजिंग प्रभाव मिळतो आणि हे कोलेजन त्वचेच्या आरोग्यासाठी आणि लवचिकतेसाठी जबाबदार आहे. म्हणून जर ते कोलेजनचं उत्पादन वाढवलं तर त्वचा केवळ चमकणार नाही तर त्वचा खूप वृद्धापकाळापर्यंत सुद्धा तरुण राहील. म्हणून मला आशा आहे की आजपासून तुम्ही ते तुमच्या आहारामध्ये नक्कीच समाविष्ट कराल. मी ते करेन, ठीक आहे. हो, मी एक गोष्ट सांगायला विसरली की त्यात बी जीवनसत्व देखील असतं, जे आपल्या केसांच्या आरोग्यासाठी देखील खूप चांगलं आहे. म्हणून जर तुम्ही नियमितपणे खजूर खाल्ले तर ते तुमच्या त्वचेसाठी आणि केसांसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. त्याचा 7वा फायदा म्हणजे ते आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे आणि आयुर्वेदिक शास्त्रांमध्ये याला मेंदूला शामक म्हणतात, म्हणजे ते मेंदूला बळकटी देणारं औषध आहे. खजूर मज्जासंस्थेला खूप चांगल्या स्थितीत ठेवतात.
आणि अनेक अभ्यासातून असं दिसून आलं आहे की ते मेंदूतील जळजळ कमी करतं. त्यामुळे जर जळजळ नसेल तर प्लेग तयार होत नाही आणि मेंदू आकुंचन पावत नाही, ज्यामुळे पार्किन्सन, डिमेन्शिया किंवा अल्झायमर नंतरच्या वयामध्ये होत नाही. यासोबतच मानसिक आरोग्यही खूप चांगलं राहतं. ज्या लोकांना खूप मूड स्विंग्स होतात किंवा खूप ताण येतो किंवा खूप नैराश्य येतं, त्यांनी नक्की खजूर खावेत. खजूरचा पुढचा फायदा असा आहे की जर तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर यापेक्षा चांगलं काहीही असू शकत नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं की ते कॅलरीजमध्ये दाट असतं, त्यात भरपूर कॅलरीज असतात, परंतु कॅलरीसोबतच त्यात भरपूर पोषण देखील असतं. म्हणून जर तुम्हाला वजन वाढवायचं असेल आणि तुमचं वजन कमी असेल तर दररोज रात्री 4 खजूर दुधात शिजवून खा. त्यांना नीट शिजवल्यानंतर चावून ते घ्या आणि एक घोट घ्या आणि खा. त्यासोबतच दूध प्या, जे तुम्हाला आश्चर्यकारक शक्ती देऊ शकतं. वजन वाढणं नैसर्गिक असेल कारण त्यात चरबी नसते, त्यामुळे वजन वाढणं नैसर्गिक आहे. या खजुरांमध्ये फेनोलेक्स नावाचं संयुग असतं, जे अँटीसेप्टिक आहे आणि जंतुनाशक देखील आहे. म्हणून जर तुम्हाला ताप, विषाणूजन्य संसर्ग आणि कोणत्याही प्रकारचा बॅक्टेरियाचा संसर्ग असेल तर ते त्यावरही खूप चांगलं काम करतं. ते लोक जर जे ते घेतले तर त्यांना खूप फायदा होतो. त्याचा पुढचा फायदा म्हणजे ते आपल्या प्रजनन आरोग्यासाठी आणि लैंगिक आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. ज्या लोकांची शुक्राणूंची संख्या खूप कमी आहे आणि त्यांना ईडीची समस्या आहे किंवा ज्यांची ताकद आणि सहनशक्ती खूप कमी आहे, त्यांनी नक्कीच खजूर खावेत. यामुळे त्यांची ताकद देखील वाढते. आणि हो, यासाठी तुम्ही खजूरचा वाळलेल्या आवृत्तीचा वापरसुद्धा करू शकता, ज्याला वाळलेले खजूर म्हणतात, किंवा मग आपण त्याला चुरा म्हणतो. रात्रीच्या वेळी हा चुरा तुम्ही 1 ते 2 खजूरचा चुरा जो आहे तो उकळून दुधामध्ये उकळून पिऊ शकता किंवा मग खजूर पण खाऊ शकता. त्या खजूर देखील एक अद्भुत शक्तिगृह आहेत, परंतु खजूर वेगवेगळ्या स्वरूपामध्ये फरक आहे. बरेच लोक असं म्हणतात की खजूर गरम असतात, परंतु चरक संहितेत चरक ऋषींनी त्यांचं वर्णन जे आहे ते शीतवर्य असं केलं आहे, म्हणजेच त्यांचं स्वरूप थंड आहे असं केलं आहे. चरक संहितेत जे बहुतेक लोकांना माहीत नाही ते असं मानतात की ते हिवाळ्यात खाल्ले जातं कारण ते गरम असतं आणि उष्णता देतं. नाही, खजूर थंड असतात. म्हणून ज्यांना कफ वाढला आहे त्यांनी ते घेऊ नये, कारण त्यामुळे कफ आणखी वाढतो. परंतु जर ज्यांना वात, पित्त प्रवृत्ती आहेत, त्यांना यात थोडं गोंधळलेलं असेल तर मी तुम्हाला नक्की सांगू इच्छिते की वात, पित्त आणि कफ प्रवृत्ती काय आहे आणि आपण ते कसे ओळखू शकतो. पण तुम्ही त्यासाठी कमेंट नक्की करा. आणि आपलं शरीर निरोगी कसं ठेवू शकतो, जर तुम्हाला त्याबद्दल सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करायला विसरू नका. आणि हो, मी वात, पित्त प्रवृत्ती असलेल्यांना असंही सांगितलं आहे की जर तुम्हाला माहीत असेल की तुमचा कफ वाढला आहे तर तुम्ही खजूर घेऊ शकता. जर तुमचा कफ वाढला असेल तर तुम्ही सुक्या खजूर घ्याव्यात, जे याचेच जे आहे ते सुक्या स्वरूपामध्ये येतात, ज्याला आपण खारीक म्हणतो. या सर्व गोष्टी सामान्य बाजारामध्ये उपलब्ध आहे, परंतु जर नसतील तर काही चांगल्या सेंद्रिय खजूर माझ्या आरोग्यासाठी चांगल्या असतील आणि त्या फायबरने समृद्ध असतात. जर तुम्ही दिवसातून 4 खजूर घेत असाल तर 4 खजुरांमधून आपल्याला आपल्या संपूर्ण शरीराला आवश्यक असलेल्या फायबरपैकी सुमारे 30 ते 35% फायबर मिळतं. म्हणजेच एका अभ्यासामध्ये असं दिसून आलं आहे की एक सरासरी व्यक्ती त्याला आवश्यक असलेल्या फायबरपैकी फक्त 60% घेऊ शकतं. म्हणजे जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये खजूर जोडले तर तुम्हाला आवश्यक असलेल्या फायबरपैकी जवळजवळ 100% मिळत आहे. आता फायबर आपल्या पचन आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. जर तुम्हाला योग्य प्रमाणामध्ये आहारातील फायबर मिळालं तर ते आपल्या आतड्यांना एक प्रकारचं वंगण घालतं, जेणेकरून आतडे पूर्णपणे निरोगी आणि स्वच्छ राहतात. आपले डिटॉक्सिफिकेशन खूप चांगलं होतं आणि जर आपल्याला योग्य फायबर मिळालं आणि जर आपले आतडे निरोगी आणि स्वच्छ राहिले तर ही गोष्ट कोलन कर्करोगाचा धोका देखील कमी करू शकते, ज्याचा अनेक लोकांना त्रास होतो. आणि हो, आणखी एक गोष्ट, आणखी एक फायदा मी हे बोनस म्हणून लक्षात घेतलं आहे
मी तुम्हाला सांगते की हे खजूर ज्यांना प्रोस्टेट समस्या आहेत किंवा प्रोस्टेट आरोग्यामध्ये थोडीशी समस्या आहे त्यांनी नक्कीच खजूर घ्यावेत. विशेषतः जर तुम्ही 40 ओलांडत असाल तर तुम्ही ते नक्कीच घ्यावे. ज्या लोकांना लघवीचा त्रास होत असेल जरी ते खजूर घेतले तरी त्यांना त्याचा खूप फायदा होतो. आणि हो, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, जर कोणाला पित्त वाढत असेल, शरीरामध्ये उष्णता वाढली असेल, यकृतातील उष्णता वाढली असेल, मूत्राशयातील उष्णता वाढली असेल, कोणतीही उष्णता वाढली असेल तर तुम्ही खजूर खाऊ शकता. मी तुम्हाला सांगितलं होतं की त्याचा स्वभाव थंड आहे म्हणून ते वात आणि पित्त दोन्हीकडे खूप चांगलं काम करतं. परंतु जर कोणाला कफ असेल तर त्यांनी खजूर घेऊ नये. तर त्यांचं काय, खजूर घ्यावेत कारण ते गरम असतात. विशेषतः हिवाळ्यामध्ये लोक रात्री खजूर घेतात. पण जर तुम्हाला कफाची समस्या नसेल आणि शरीरावर वात आणि पित्त असेल तर हिवाळा असो वा उन्हाळा तुम्ही फक्त खजूरच खावेत. विशेषतः हिवाळ्याच्या हंगामामध्ये अनेकांना सर्दी होते म्हणून त्या थंडीसाठी रात्री 2 खजूर दुधामध्ये भिजवावे, त्यानंतर ते चांगले शिजवावे आणि जेव्हा दूध 10-20 पर्यंत कमी होईल तेव्हा खजुरातील बिया काढून टाका आणि त्या खजूर खा, दूध प्या. तुम्हाला लगेच दिसेल की ते फक्त एकदा घेतले आणि तुम्हाला थंडीपासून खूप आराम मिळाला आहे. आता ते ताकदीसाठी कसं घ्यायचं, तुम्ही त्याची खजूर पावडर देखील मिळवू शकता. तेही रात्री तुम्ही 2 चमचे दुधासोबत घेऊ शकता. 2 ते 3 किंवा जर तुम्ही तरुण असाल आणि तुमचं वय 40 वर्षांपेक्षाही कमी असेल तर तुम्ही 4 खजूर दुधासोबत घेऊ शकता. जेव्हा दूध थोडं कमी होतं तेव्हा ते 4 खजूर घ्या. रात्री 3 किंवा 4 खजूर पाण्यात भिजवा. सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला ताकद हवी असेल तर पाण्यातून खजूर काढून टाका, बिया काढून टाका आणि पाणीही प्या. त्यामुळे तुम्हाला खूप ताकद मिळेल. खजूर ताकदीसाठी सर्वोत्तम आहे. आणि हो, मी तुम्हाला एक प्रो टिप्स देते. ज्यांना ताकद हवी आहे आणि त्यांना गोड पदार्थांचीही इच्छा आहे त्यांनी जेवणानंतर 2 खजूर घेऊ शकता. जसं ते गोड खातात, हो ते गोड असतं. मधुमेहींनी जास्त खजूर घेऊ नये. जर तुमची साखरेची पातळी सामान्य असेल तर तुम्ही 1 किंवा 2 खजूर घेऊ शकता. परंतु जर ते सामान्य नसेल तर तुम्ही ते घेऊ नये कारण ते साखरे इतकंच गोड असतं. पण जर तुम्ही ते जेवणानंतर घेतलं तर तुमची गोड पदार्थांची इच्छा देखील पूर्ण होते आणि तुम्हाला भरपूर खनिजे आणि जीवनसत्वे देखील मिळतात. खजुरांमधून तुम्हाला सूक्ष्म पोषक घटक देखील मिळतात. ज्यांना बद्धकोष्ठता आहे त्यांनी जर 2 खजूर घेतले तर ते आतड्यांच्या हालचाली नियंत्रित करतील, ते नियमित करेल आणि पचनक्रिया खूप चांगली आणि पूर्णपणे ठीक ठेवेल. हो, तुम्ही 2-3 गोष्टींकडे खूप लक्ष दिलं पाहिजे. शेवटी मी तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगत आहे. पहिलं म्हणजे ज्यांना मधुमेह आहे त्यांनी ते घेऊ नये. ज्यांचा मधुमेह नियंत्रणात आहे ते 1 किंवा 2 खजूर घेऊ शकता. दुसरं म्हणजे जेव्हाही तुम्ही ते वापराल ते वापरण्यापूर्वी ते स्वच्छ धुवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते एक पोषणाचा स्रोत आहे. जर तुम्हाला जायचं असेल तर असं नाही की तुम्ही ते भरपूर प्रमाणामध्ये खाऊ शकता. ज्या लोकांमध्ये ते पचवण्याची क्षमता आहे, म्हणजे जे लोक जिममध्ये जातात, व्यायाम करतात, ते वर्कआउटपूर्वी किंवा वर्कआउटनंतर ते जास्त प्रमाणामध्ये घेतात. परंतु सामान्य माणसाने दिवसातून कधीही 6पेक्षा जास्त खजूर खाऊ नयेत. मी शिफारस करते की जर तुम्ही 4 खजूर घेतले तर ते निश्चितच पुरेसे आहे. वृद्ध लोक 2 खजूर घेऊ शकतात, मुले 1 किंवा 2 खजूर घेऊ शकतात, महिला देखील 2 किंवा 3 खजूर घेऊ शकतात. कोणीही 2पेक्षा जास्त सुक्या खजूर जे आहेत त्या घेऊ नयेत. ते 2दा उकळावे. ते खूप गरम असतं, ते उष्णता वाढवतं. आणि हो, सामान्य लोक ते दुधात घेऊ शकता, काही हरकत नाही. ते रात्रभर पाण्यात भिजवा, तुम्ही ते कसेही घेऊ शकता. परंतु ज्यांना हृदयाचा कोणताही त्रास किंवा आव्हान आहे ते दुधात घेणार नाहीत कारण त्या दुधात आधीच उच्च कोलेस्ट्रॉल आणि उच्च ट्रायग्लिसराईड्स किंवा कोणत्याही प्रकारचं आव्हान असतं, अडथळा असतो. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ते दुधात घेऊ शकता. जर तुम्ही ते घेतलं नाही तर रात्री आणि सकाळी पाण्यात भिजवावं. ते चांगलं चावून घ्या, त्याचे बीज काढा आणि ते खा आणि त्याच्यानंतर पाणी प्या. ते ऊर्जेने भरलेलं आहे. जर तुम्ही ते अशा प्रकारे घेतलं तर ते हृदयासाठी खूप चांगलं होईल. आणि लक्षात घेण्यासाठी शेवटची गोष्ट म्हणजे आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये त्याला गुरु म्हटलं आहे. गुरु म्हणजे ते स्वभावाने जड आहे, पचनास खूप जड आहे. म्हणून जर तुम्ही रात्री खजूर घेत असाल आणि तुमची पचनसंस्था थोडीशीही बिघडली असेल तर समजून घ्या की तुम्हाला जड पदार्थ जात नाही. म्हणून खजूर वेळेवर घ्या. आय होप की ही माहिती तुम्हाला आवडली असेल. माहिती आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.